नमस्कार. कृषी सेवकमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. केळी निर्याती संदर्भातल्या संधी व केळी निर्यातीला वाव या संदर्भात आज आपण जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ केळी तज्ज्ञ डॉक्टर के.बी. पाटील साहेब यांच्याकडून माहिती जाणून घेऊ. साहेब, मला एक सांगा की जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जाते, पण म्हणावी तशी केळी ही निर्यात जळगाव जिल्ह्यातून होत नाही. या मागचे नेमके कारणं काय, या संदर्भातली माहिती तमाम केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण सांगावी अशी विनंती. नमस्कार. खरं कृष्णा भाऊ, तुम्ही अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी आज मांडला आणि आपण बघतोय या विषयावर अनेक वेळा आपण बोललो, अनेक वेळा आपण लिहितो आहे. आणि जळगाव जिल्हा हे या देशाच्या केळीचा आगार आहे. आज सर्वसाधारणपणे 19% केळी आपण या देशाच्या उत्पादनाच्या महाराष्ट्रामध्ये करतो आणि जवळपास 16% केळी एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण उत्पादित करतो. मला आपल्याला सांगायला आवडेल की जो केळी निर्यातीचा विषय आपण या ठिकाणी मांडला, सर्वसाधारणपणाने 1993 सालापासून आपण वी ॲज अ जैन इरिगेशन म्हणून आपण या विषयाला धरून ठेवलेला आहे. 93 साली श्रद्धेय भवरलाल भाऊंनी चिकिता कंपनीच्या सोबत कोलॅबरेशन केलं. जैन चिकिता फूड्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. त्या काळामध्ये चिकिता ही कंपनी जगाच्या केळीच्या बाजारामध्ये 45% वाटा घेऊन निर्यात करत होती आणि जगाच्या पाठीवर चिकिता हा ब्रँड प्रत्येक अमेरिकन, युरोपियन, जापनीज आणि प्रत्येक माणसाच्या ओठावर होता. अशा प्रकारचं काम त्या काळामध्ये त्या कंपनीने केलं होतं. आपण ज्यावेळेस चिकिताच्या सोबत आपलं कोलॅबरेशन झालं आणि आपण काम सुरू केलं, 1994 साली ज्यावेळेस आपण हा सगळा अभ्यास केला आणि भारताची केळी जर निर्यात व्हायची असेल, महाराष्ट्रातनं केळी निर्यात व्हायची असेल, जळगाव जिल्हा हा केळी निर्यातीचा हब निर्माण व्हायचा असेल, तर सर्वात आधी जगाच्या पाठीवर काय चाललं आणि जागतिक बाजारपेठेची काय गरज आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याचं कारण आपण लक्षात घ्या की आपल्याला जागतिक जे गुणवत्तेचे नॉर्म्स आहे, स्टँडर्ड्स आहे, त्या मानांकनाप्रमाणे काम करणं गरजेचं असतं. मग जर जगाच्या पाठीवर ग्रँड9 ही व्हरायटी केळीच्या निर्यातीमध्ये पॉप्युलर आहे, चायनाचा ग्राहक असेल, इराण, इराक, तेहरान, जिद्दा, ओमान, अबुधाबी, रशिया, मस्कत, युरोप, जापान, US, प्रत्येक देशाचा माणूस जर ग्रँड9ची सरळ, लांबलचक, पिवळी धम्मक अशी केळी मागत असेल आणि त्या काळामध्ये आपण बसराई, श्रीमंती, अर्धपुरी, वसई अशा प्रकारच्या केळी, श्रीमंती ह्या प्रकारच्या केळीची आपण लागवड करत होतो आणि म्हणून सर्वात आधी विल्यम जेलिकानी ग्रँड9 या देशामध्ये आपण इंट्रोड्यूस केली 1994ला आणि ग्रँड9 ही जात आपल्या वातावरणामध्ये अतिशय सुटेबल अशी जात आपल्याला मिळाली. त्याचं प्रमुख कारण असं होतं की जोपर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाची केळी आपण उत्पादन करत नाही, तोपर्यंत आपण केळीची निर्यात करू शकत नाही. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचे फ्रूट केअर मॅनेजमेंट, बंच मॅनेजमेंट किंवा बागेचं व्यवस्थापन, गडाचं व्यवस्थापन, काढणीपूर्व व्यवस्थापन, काढणी पश्चातचं व्यवस्थापन, पॅकिंग आणि हाताळणी हे जोपर्यंत आपण अवगत करत नाही, तोपर्यंत आपल्याला जागतिक बाजारपेठेमध्ये कुठल्याही प्रकारचा स्कोप नाही, हे श्रद्धेय भवरलाल भाऊंनी लक्षात घेतलं. आणि म्हणून मला आपल्याला सांगायला आनंद होतो की आज 28 वर्ष या विषयाला घेऊन आपण चालतो आहे. आणि म्हणून गेल्या 2-4 वर्षातलं चित्र जर का आपण बघितलं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये 25 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, आंध्र प्रदेश, तमिळनाड, केरला, मध्य प्रदेश, कर्नाटका या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रँड9 केळीचं उत्पादन घेतलं जात आहे. जवळपास आपण सगळे बघतात एकरी 35 ते 40 टनाचं उत्पादन आज आपल्याकडे. मागच्या मे महिन्यामध्ये आम्ही इक्वेडोरमध्ये होतो, जो जगाच्या पाठीवरचा नंबर 1चा केळी निर्यातदार देश आहे. परंतु इक्वेडोर या देशाचं प्रोडक्शन हेक्टरला 50 टन आहे.
आणि म्हणून इतकी मोठी उत्पादकता आज भारतीय केळीची, महाराष्ट्र आणि जळगावच्या केळीची आहे. आणि त्याचं जर प्रमुख कारण काय घडलं असेल तर जे केळी उत्पादनाचं जैन तंत्रज्ञान आपण विकसित केलं. म्हणजे गादीवाफ्यावर केळीची लागवड आहे, एका झाडाच्या ओळीला 2 लॅटरल आहे, त्याला 4-7व्या दिवसापासून फर्टिगेशन आहे, नत्र स्फुरद पालास 240-70चा रेशो आहे, मायक्रोन्यूट्रियंट, सेकंडरी न्यूट्रियंट, बंच मॅनेजमेंट किंवा इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट, न्यूट्रिशन अँड फर्टिगेशन मॅनेजमेंट आणि ओव्हरऑल बागेमध्ये मायक्रोक्लायमेट कशा पद्धतीने निर्माण करायचं, बागेचं वाढीच्या अवस्थेप्रमाणे कसं व्यवस्थापन करायचं, याचं एक स्टँडर्ड या 30 वर्षामध्ये उभं केलं. आणि त्याचा फायदा कृष्णाभाऊ आज आपल्याला केळी बागायतदारांमध्ये होताना दिसत आहे. आणि त्याचं जर बेस्ट एक्झाम्पल आज आपण डोळ्यासमोर घ्यायचं झालं, अनेक गावं आहेत जी गावं उत्कृष्ट केळीची शेती करतात, परंतु ज्या तांदलवाडी गावामध्ये 2007 सालापर्यंत कुठल्याही गुणवत्तेची केळी निर्माण होत नव्हती, ज्या नाचनखेडा गावामध्ये गुणवत्तेची केळी नव्हती, ज्या दशनूर वाघोद्यामध्ये नव्हती, चिन्नावल कुंभारखेड्यामध्ये नव्हती, आज या ठिकाणी निर्यातक्षम गुणवत्तेच्या केळी उत्पादित होत आहे. आणि म्हणून मी आपल्याला अभिमानाने सांगू इच्छितो की दरवर्षी आमच्याकडे लोक येतात, केळीचे आयातदार येतात, निर्यातदार येतात, परदेशी पाहुणे खूप येतात. आणि बऱ्याच वेळा मी आपल्याला सांगतो की आज उत्पादन तंत्रज्ञान आपण उत्कृष्टरित्या डेव्हलप केलेलं आहे, पण आपण मागे कुठे पडतो आहे? आपल्याला पुढे जाण्याची गरज काय आहे? आपण चुकतो कुठे आहे? आपण चुकतो आहे की आपण केळीची जी हाताळणी आहे, घडाचं जे व्यवस्थापन आहे, हे व्यवस्थापन आपण शास्त्रोक्त पद्धतीने करत नाही. आपण केळी फार सुंदर निर्माण करतोय, घड फार सुंदर निर्माण करतोय, बागा अगदी अप्रतिम आहे. मग आमचं बलवाडी असेल, तांदलवाडी, न्हावी हिंगोणा असेल किंवा वडरी सातोद कोळवद असेल, उत्तम प्रकारच्या बागा आहे. सोलापूरचं आज निर्यातीमध्ये नाव आहे, पण सोलापूरच्या केळीपेक्षाही आज उत्तम प्रकारच्या केळी आज रावेर तालुक्यामध्ये होताना दिसतात. परंतु जे काम सोलापूरने केलं ते काम जळगाव जिल्हा करू शकला नाही, हेही वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून पहिली गोष्ट आहे की आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये केळीच्या निर्यातीचा टक्का वाढवायचा असेल. सुदैवाने आज जळगावच्या केळीला, सोलापूरच्या केळीला प्रचंड मागणी परदेशामध्ये आहे. आज संपूर्ण मिडल ईस्ट मधनं मागणी आहे, रशियामधनं मागणी आहे, युरोपमधनं मागणी आहे. परंतु रशिया आणि युरोपच्या स्टँडर्डची केळी आपण देऊ शकत नाही, कारण आम्ही कॉम्प्रोमाइज करत काम करतोय. आमच्यामध्ये एक जी भावना असते, चलता है वृत्ती आपण ज्याला म्हणतो, की कोई बात नहीं भाई, चलता है, स्कर्टिंग बैग नहीं लगाया चलता है, फ्लोरेट्स नहीं निकाले चलता है, हैंड थिनिंग नहीं किए चलता है, 1500 लीटर के गंदे पानी में केला धोया चलता है. ही जी आपली भावना आहे, ही बदलणं गरजेचं आहे, हे लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून पहिली गोष्ट आहे की बागेचं व्यवस्थापन. दुसरी गोष्ट आहे घडाचं व्यवस्थापन. त्याला बंच मॅनेजमेंट करत असताना बर्ड इंजेक्शन झालं पाहिजे, थ्रिप्स नियंत्रण झाले पाहिजे, त्याच्या फण्या ओपन झाल्या, 12 असतील, 15 असतील, 17 असतील, 9च फण्या घडावरती ठेवल्या पाहिजे. त्याचे फ्लोरेट्स काढले पाहिजे, केळ्यावरचे फ्लोरेट्स काढले पाहिजे, म्हणजे बुरशी वाढत नाही, थ्रिप्स वाढत नाही. 9 फणी ठेवली, 10वी फणी काढली, 11वी फणी मध्ये 2 केळी शिल्लक ठेवल्या, 1 केळी शिल्लक ठेवली, त्याला वयाचा टॅग बांधला, एज टॅग त्याला केला, बंचवरती स्प्रे केले, त्यावर स्कर्टिंग बॅग घातली, डायपर स्लीव्ज घातले. आणि हा बंच जेव्हा 10 ते 12 आठवड्याने हार्वेस्टिंगला येतो, त्यावेळेस तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा असतो, यात शंका नाही. परंतु पुन्हा इतका सुंदर निर्माण केलेला बंच पॅक करण्यासाठी आमच्याकडे पॅकहाऊस नाही. कुठेतरी बांधावर आज आम्ही पॅकिंग करतोय. आपण मगाशी म्हटलं जळगाव जिल्ह्याचं काय स्थान आहे. मी आनंदाने आणि अभिमानाने आपल्याला सांगतो, या वर्षी जळगाव जिल्ह्यामध्ये दररोज 60 कंटेनर पॅकिंग होत आहे गेल्या 2 महिन्यापासून. म्हणजे आज जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणपणे महिन्याला 1800 कंटेनरचं पॅकिंग गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू आहे. इतकं उत्तम काम आहे.
जर यावर्षी केळी निर्यातीचं पॅकिंग जळगाव जिल्ह्यामध्ये नसतं तर आपल्या केळी बागायतदाराला 5 आणि 6 रुपये किलो केळी विकावी लागली असती. केळीची निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये झाली, केळीचं पॅकिंग मोठ्या प्रमाणामध्ये झालं आणि म्हणून 10-11 रुपयाचे दर टिकून राहिले. आणि म्हणून जर केळीला शाश्वत ठेवायचं असेल तर आम्हाला सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. आम्हाला केळी ही पॅक हाऊस मध्येच पॅक झाली पाहिजे, स्वच्छ पाण्यातच पॅक झाली पाहिजे, वाहत्या पाण्यातच पॅक झाली पाहिजे, आलमचं ट्रीटमेंट तुरटीचं झालं पाहिजे, बुरशीनाशकाचं ट्रीटमेंट झालं पाहिजे, शुद्ध पाण्यामध्ये पॅकिंग करून ग्रेडिंग करून स्टिकर लावून वाढवून स्टिकर लावून 13.5 किलोच्या बॉक्सचं पॅकिंग करणं आपल्याला गरजेचं आहे. आज आम्ही पॅकिंग करतोय पण ही सुद्धा कॉम्प्रोमाइज आहे. आज मिडल ईस्टच्या बाजारामध्ये आपण केळी विकतोय म्हणून कॉम्प्रोमाइज केलेली पॅकिंग चालते आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये इराकला केळी जाते, इराणला केळी जाते, दुबई ओमान मोठ्या प्रमाणामध्ये जाते, अफगाणिस्तान मोठ्या प्रमाणामध्ये जाते, अझरबैजानला केळी मोठ्या प्रमाणात जाते, उझबेकिस्तानला केळी जाते आणि उझबेकिस्तान इराण मार्गे रशियापर्यंत केळी पोहोचते. परंतु मला असं वाटतं की आजही फिलिपिन्स, कोस्टारिका, होंडुरस, इक्वेडोर याच्या तुलनेमध्ये आपण कुठेही नाही. मागच्या वर्षी अभिमानाचं काम भारत देशाने केलं, ज्याच्यामध्ये 99% वाटा हा महाराष्ट्र राज्याचा आहे. महाराष्ट्र राज्याने मागच्या वर्षी जवळपास 3,90,000 टनाची केळी निर्यात केली आणि 2200 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू आज आपल्या देशामध्ये आला. 2200 कोटी रुपयाचं परकीय चलन देशामध्ये आलं. इतकं उत्तम काम आपण केलं. पण काय आपण काम जरी उत्तम केलेलं असेल पण काय आपण बाजारात पॉप्युलर झालो का? आमच्या ब्रँडला पसंती आहे का? आमच्या केळीला पसंती आहे का? तर तसं काही नाही. त्याला पसंती कमी आहे परंतु निर्यात आपण करतोय कारण फिलिपिन्स सारखा देश सफर झालेला आहे. आज होंडुरस, इक्वेडोर सारख्या देशामध्ये केळीचं उत्पादन घटलेलं आहे. चायनामध्ये केळीचं उत्पादन घटलेलं आहे. कोलंबियामध्ये पनामा रोगाने केळीचं उत्पादन घटलं आहे. आणि म्हणून निर्यातदार देशामध्ये जे केळीचं उत्पादन घटलं ती पोकळी भरून काढण्याचं काम हे आपल्या जळगाव, महाराष्ट्र आणि सोलापूरच्या केळीने केलं. ही एक गोष्ट या ठिकाणी सत्य आहे. परंतु प्रचंड संधी आपल्याला आहे. जे काम आपण करतोय, कमी भाव मिळाला आपण स्वीकारतोय पण जास्त भाव मिळाला त्याच्यातला अर्धा पैसा आपण केळीच्या भवितव्यासाठी इन्व्हेस्ट केला पाहिजे असा कोणताही विचार केळी बागायतदाराच्या मनात नाही. 22 रुपयाने केळी विकत असताना वरचे 10 रुपये मी केळीच्या भवितव्यासाठी इन्व्हेस्ट करेल, मी पॅक हाऊस उभं करेल, मी कोल्ड स्टोरेज उभं करेल, मी प्रीकुलिंग उभं करेल, मी असं समजेल की 1 वर्ष मला 8 ते 10 रुपये भाव मिळाला. या भावनेने केळी बागायतदाराने काम करणं गरजेचं आहे. आणि जर आपण गावोगावी म्हणजे सावदा असेल, रावेर असेल, निंबोरा असेल, तांदलवाडी असेल, केराडा असेल, न्हावी असेल, यावलचा वरचा वडरीचा भाग असेल, नाचनखेडा, शहापूर असेल, दापोरा असेल, अंतुर्ली असेल, चांगदेवचा भाग असेल, अशा संपूर्ण केळी परिसरामध्ये जर आपण कोल्ड स्टोरेज उभे केले, जर आपण पॅक हाऊस उभे केले, आपण प्रीकुलिंग उभे केले. आज केळी बागायतदार 60 कंटेनर दररोज पॅक करतोय पण ही केळी जाते कुठे आहे? 45 आणि 47 डिग्रीमध्ये पॅक केलेली केळी ही नाशिकच्या कोल्ड स्टोरेजला जाते किंवा पनवेलच्या कोल्ड स्टोरेजला जाते. दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी 6 ते 10 तासाचा प्रवास आहे. तोपर्यंत हा बॉक्स उष्णतेला एक्सपोज आहे. त्याच्यामध्ये अनइव्हन वयाची केळी भरलेली आहे आणि मग ती केळी जेव्हा परदेशामध्ये जाते त्यावेळेस आपली केळी ही फिलिपिन्स, होंडुरस, इक्वेडोर, कोस्टारिकाच्या 40% कमी भावाने विकल्या जाते. आणि म्हणून जर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची मोठं काम त्या बाजारपेठेत करायचं असेल, ती जागा आपल्याला निर्माण करायची असेल आणि जळगावच्या आणि महाराष्ट्राच्या केळीला मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करायचं, निर्यात करायची असेल तर थोडंसं आपल्याला बेसिक काम करावं लागेल. सर्वसाधारणपणे आपल्याकडे आज रेल्वेचं जाडं आहे, हायवेचं जाडं आहे आणि म्हणून सावदा असेल, निंबोरा असेल, रावेर असेल किंवा खानापूर असेल किंवा बऱ्हाणपूर असेल, या प्लॅटफॉर्मवरनं जर केळीचे कंटेनर निर्यात झाले, जर केळीचे कंटेनर प्लगिंगची व्यवस्था झाली, त्या ठिकाणी केळी स्टोरेजची व्यवस्था बागायतदारांच्या वतीने, FPOच्या वतीने किंवा केळी उत्पादकांच्या वतीने त्या ठिकाणी अशा प्रकारची फॅसिलिटी उभी केली
आज आपण मगाशी म्हटलात की सोलापूरची परिस्थिती काय आहे. सोलापूरच्या केळी उत्पादकांनी 25,000 टनाचे कोल्ड स्टोरेज, 13 कोल्ड स्टोरेज आज टेंभुर्णीमध्ये उभे आहेत. 25,000 टन केळी आज त्या ठिकाणी स्टोअर होते आहे. आणि म्हणून जो कोण मुंबईमध्ये बसलेला निर्यातदार, कुठेही असलेला निर्यातदार हा ज्या वेळेस केळी पॅकिंग करून मागतो, आपल्याकडे महाजन बनाना एजन्सी तांदलवाडीमध्ये आहे, लुकमन बनाना त्या ठिकाणी अंतुर्लीमध्ये आहे, यांच्याकडे थोड्या कोल्ड स्टोरेजच्या फॅसिलिटी आहे आणि त्याचा फायदा केळी निर्यातीमध्ये होताना दिसतोय. आणि म्हणून बेसिक सुविधा निर्माण करणे, प्रीकुलिंग कोल्ड स्टोरेज करले, पॅक केलेला बॉक्स हा 2 तासाच्या आतमध्ये कोल्ड स्टोरेजला जाणे आणि 6 तासामध्ये त्या केळ्याच्या पल्पचं टेम्परेचर 13.5 डिग्रीवरती येणे, अशा प्रकारची सगळी सुविधा आपण निर्माण केली. एकत्रितरित्या काम केलं, सांघिकरित्या काम केलं, व्हिजन डोळ्यासमोर ठेवलं की मी जे काम करणार ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं असेल तर मी खात्रीने आपल्याला सांगू शकतो प्रचंड मोठी संधी ही जळगाव जिल्ह्याच्या केळीला आहे. दुबईची आयात जवळपास 4 लाख टनाची आहे, ओमानची आयात 2 लाख टनाची आहे, इराणची आयात 8 लाख टनांची आहे, चायनाची आयात 6 लाख टनाची आहे, जपानची आयात 13 लाख टनाची आहे, रशियाची आयात 13 लाख टनाची आहे. हे सगळे उझबेकिस्तान, अझरबैजान किंवा टर्कीची आयात जवळपास 2-2.5 लाख टनाची आहे. असे सगळे देश जर का आपण लक्षामध्ये घेतले तर 35 ते 40 लाख टन केळी निर्यात करण्याची संधी आपल्याला आहे. याच्यावर केळी उत्पादकांनी, आमच्यासारख्या सगळ्या केळीच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांनी आणि केळीच्या व्यापाऱ्यांनी, निर्यातदारांनी सगळ्यांनी एकत्रित काम केलं तर सांघिक कामाचं यश खूप मोठं असेल आणि जळगावच्या केळीचा नावलौकिक हा परदेशामध्ये वाढलेला आहे. त्याला अजून चांगल्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी आणि जे काय मागच्या वर्षाला आपण 4 लाख टनाची निर्यात केली, यावर्षी ती जवळपास 5 लाख टनाची होईल आणि येणाऱ्या काळामध्ये 10, 15, 20 लाख टनाच्या निर्यातीकडे आणि अल्टिमेट 5 वर्षामध्ये 40 लाख टनाच्या निर्यातीचं जर का उद्दिष्ट आपण घेतलं तर मला असं वाटतं कुठेही अवघड नाही. कारण उत्कृष्ट ग्रँड 9ची केळी आपल्याकडे उपलब्ध आहे, व्हायरस इंडेक्स, गुणवत्तेची रोपं आपल्याकडे आहे, ड्रीप आहे, फर्टिगेशन आहे, पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आहे, फ्रूट केअर मॅनेजमेंट आहे आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर जळगावच्या केळीला मानाचं स्थान परदेशामध्ये मिळेल असं मला वाटतं. आणि केळीचे दर आणि केळी उत्पादकाचा जो विकास आज आपण बघतो आहे, ही समृद्धी अशीच कायम राहील, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.